छत्रपति शिवाजी महाराज का आज स्वराज्य की राजधानी किले रायगढ़ पर तिथि के अनुसार राज्य सरकार द्वारा 351 शिव राज्याभिषेक सोहड़ा का आयोजन किया गया। इस समारोह में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालक मंत्री उदय सामंत, मंत्री आदित्य तटकरे, सांसद सुनील तटकरे, स्थानीय विधायक भरत गोगावले समेत प्रशासकीय अधिकारी और हजारों की संख्या में शिव भक्त आज किले रायगढ़ पर पहुंचे हैं। राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के हाथों आज छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक पर माल्यार्पण अभिषेक और शासकीय मान वंदना दी गई। साथ ही मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री द्वारा सभी शिव भक्तों को संबोधित किया गया। वाघ नका नारायण त्याचा त्यांनी पुढाकार घेतलाय आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। सुधीर भाऊ, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देखील आपल्याला मदत करतायत। मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं चेष्टा करणारे लोक त्यांची थोबाडा बंद करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं। मंदिर भी बनाया, तारीख भी बताया, उद्घाटन भी कर दिया। जय श्री राम म्हणून आपण नारा देतो। 500 वर्षापासून सगळ्यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होतं, पण ते करण्याचं धाडस बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं, बलिदान दिलं, त्या प्रत्येक शिवछत्रपतीच्या मावळ्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, त्यांना देखील मी अभिवादन करतो। महाराष्ट्राचा शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना, सर्व जाती धर्माच्या जनतेला सुखी समाधानी ठेव छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हाला द्यावं असं सादर आई शिरकाईच्या चरणी मी आजच्या दिवशी त्या ठिकाणी घालतो। 351 शिवराज्याभिषेकाचं नेटकं आयोजन केल्याबद्दल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्ग राज रायगड, कोकण करा मित्रमंडळ रायगड या सर्वांचं संयोजकांचं मी मनापासून अभिनंदन